नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेवची रेसिपी बघणार आहोत. दिवाळीचं फराळ म्हटलं की जो मेन आयटम आहे तो म्हणजे शंकरपाळे आणि शेव. तर शेव अगदी सर्वांचा फेवरेट पदार्थ आहे. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. पण याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आता इथे आपल्याला मेजरमेंट आपण आपल्या सोयीने वाटी, ग्लास, मोठी वाटी किंवा छोटी वाटीने घेऊ शकतात. आता मी इथे छोट्या वाटीने 4 वाटी बेसन पीठ छान असं चाळणीतनं गाळून घेतलेलं आहे. बेसन पीठ आपण रेडीमेड वापरा किंवा घरचं वापरा, पण आपल्याला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला बेसन पीठ चाळूनच वापरायचं आहे, जेणे की त्याच्यामध्ये जे गाठी वगैरे असतात ना त्याचे सर्व मस्त मोकळ्या होतात. तर आपण एवढं गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला बेसन पीठ चाळूनच घ्यायचं. आता मी काय केलं, 1 वाटी साईडला काढून ठेवलं, कारण की कधी बेसन पीठ जर बारीक असलं ना तर आपल्याला पाणी कमी लागतं आणि जर जाड असलं ना तर थोडंसं शिल्लक लागू शकतं. म्हणून मग मी इथे 1 वाटी काढून ठेवलं. आता बेसन पिठामध्ये मी इथे थोडंसं मिरेपूड घालून घेतलं आणि तिखट घालून घेतलं आणि ओवा आहे ना, फक्त ओवा घातला, जिरा नाही घातलं. ओवा छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. तर जेणे की आपण बारीक शेव करणार आहेत ना तर ते चाळणीतनं गाळायला प्रॉब्लेम होणार नाही. सोपं मेजरमेंट आहे. ज्या वाटीने आपण 4 वाटी बेसन पीठ घेतलं त्या वाटीने आपल्याला अर्धा वाटी तेल घ्यायचं आहे आणि अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटीला कमी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. अगदी साधं सरळ सोपं आपलं मेजरमेंट आहे. आणि इथे आपण सोड्याचा वापर केलेला नाही आहे, तर मी इथे पापड खार घातलेला आहे. अगदी अर्धा टीस्पून असतो ना तेवढाच. आता पापड खार जो आहे तो कोणत्याही शॉपमध्ये इझिली अवेलेबल होतो, पण जर आपल्याकडे नसेल तर आपण सोडा घालू शकतात. पण मी इथे पापड खार घातलेला आहे. खूप छान चव येते त्याने, मार्केटसारखे शेव. आणि थोडंसंच मिक्सरमध्ये आपल्याला त्याला फिरून घ्यायचं आहे, जास्त नाही फिरवायचं आहे, जेणे की ते मिश्रण अगदी मेयोनीजसारखं घट्ट होईल. अगदी असं पाण्यासारखं असलं ना तेव्हाच आपल्याला त्याला बंद करून ते पीठ त्याचं मळून घ्यायचं आहे. आता आपण बघू शकता, जे मी साईडला पीठ ठेवलं होतं ना ते पूर्ण आपल्याला इथे लागलेलं आहे. तर फक्त जे मेजरमेंट आहे ते व्यवस्थित करा, आपले शेव अगदी परफेक्टच होतील. आता छान असं मी इथे त्याला मळून घेतलेलं आहे. बेसन पीठ खूप चिकट असतं, फक्त शेवमध्ये ही प्रोसेस खूप अवघड वाटते, कारण की हाताला बेसन पीठ अगदी खूप चिकटते. तर ती चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने आपण काढून घेऊ शकता. आता जर गाठी झाल्या असेल तर त्या मोडून घ्यायच्या. पण मी सुरुवातीला जसं आपल्याला सांगितलं की आपल्याला बेसन पीठ चाळूनच घ्यायचे, तर चाळल्यामुळे आपल्या बेसन पिठामध्ये गाठी होणार नाही. जर आपण न चाळताच यूज केलं ना तर याच्यामध्ये गाठी होऊ शकतात आणि शेव गाळण्यामध्ये खूप सारा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता बघू शकतात, मी अगदी छोट्या छोट्या 4 वाट्या घेतलेल्या आहे आणि त्याचे खूप सारे शेव आपले तयार झालेले आहे. तर दिवाळीचं फराळ आपण वर्षातनं एकदाच बनवतो, तर घरीच छान तेलामध्ये बनवा, तर मुलं खूप आवडीने खातात. मार्केटमधून ते तेल जे आहे ते व्यवस्थित यूज करत नाही, रिपीट अँड रिपीट तेच तेल यूज करतात. आरोग्यासाठी ते पण चांगले नसतात. आता मी इथे साशा घेतलेला आहे. साशाला ग्रीस करून घ्यायचं थोडंसं तेलाने आणि त्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. आता पीठ मी इथे 10 मिनटं झाकून ठेवलं होतं. आता बघू शकता, बिलकुल हाताला आपलं पीठ जे आहे ते स्टिक नाही होते. अगदी परफेक्ट असं बॉल त्याचे मी तयार करून घेतले आणि साशामध्ये घालून घेतले. आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल अगदी कडकडीत गरम नको आहे, अगदी लो फ्लेमवरच आपल्याला शेव जे आहे ते घालून घ्यायचे. जर कडकडीत गरम असलं ना तर काय होतं, शेवचा कलर बदलतो, अगदी लाल असे दिसतात आणि कुरकुरीत होत नाही. म्हणून दिवाळीचं कोणतंही फराळ आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे. आता तेलामध्ये शेव सोडल्यानंतर त्याचे बुडबुडे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये झाऱ्या घालायचा नाही आहे. बुडबुडे अगदी कमी झाले तेव्हा आपण त्याची साईड चेंज करून घेऊ शकतात. शेवाला जास्त पण तळायची आवश्यकता नसते. खालून झाले की लगेच पलटून झाले की आपण 1 ते 2 मिनटात लगेच त्याला काढून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने नक्की आपण करून बघा. आपले शेव मार्केटमध्ये भेटतात ना अगदी तसेच झालेले आहे, चव पण खूप छान झालेली आहे. सोड्याचा वापर केलेला नाही आहे, त्याच्यामुळे वास देखील येणार नाही. अजून ॲडिशनल आपण याच्यामध्ये हिंग देखील घालू शकतात.
आपल्याला जर आवडत असेल तर, आणि पोटाला त्रास देखील होणार नाही जर आपण त्याच्यामध्ये हिंग पण घातला तर. पण मी नाही घातला, मुलांना थोडा त्याचा वास येतो म्हणून. मी इथे मिरेपूड आणि ओवा घातला, जेणे की त्याची चव पण खूप छान येते. आता इथे आपण हळद देखील घातलेली नाही आहे. हळदीने पण ओरिजिनल आपलं बेसन पिठाचाच कलर आपल्या शेवला आलेला आहे. आता मी इथे थोडासा जाड जो हे असते ना चाळणी, त्यांनी जाड पण शेव काढून घेतलेले आहे आपल्याला दाखवण्यासाठी. बाकीचे मी पूर्ण बारीक शेवच केलेले आहे. त्याने काय होतं, खूप सारे आपले शेव जे आहेत ते रेडी होतात. बघू शकतात, अगदी थोडंच आपलं बेसन पीठ दिसत होतं, पण त्याचे खूप सारे शेव आपले रेडी झालेले आहे आणि कुरकुरीत झालेले आहे. तर ह्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो करा. आपले शेव पण अगदी मार्केटसारखेच होतील आणि चव पण खूप छान झालेली आहे. तर बघू शकतात, अगदी छोट्या छोट्या वाटीपासूनच आपले खूप सारे शेव रेडी झालेले आहेत आणि टेक्स्चर पण सुरेख आलेला आहे. काहीही एक्स्ट्रा एफर्ट्स आपण घेतलेले नाही आहे किंवा कुठलेही जास्तीचे पदार्थ घातलेले नाही आहे. अगदी 2 ते 3 पदार्थ वापरूनच आपले हे खूप सारे शेव रेडी आहे आणि झटपट झालेले आहे आणि जास्त भांडे देखील भरलेले नाही आहे. तर नक्की आपण ही रेसिपी ट्राय करू शकतात. आणि टेक्स्चर पण बघू शकतात, खूप सुरेख झालेले आहे. या दिवाळीच्या घाईगडबडीमध्ये जर आपण सुरुवातीलाच असे शेव बनवून ठेवले तर आपल्याला भाजी देखील बनवायचं जर काही टेन्शन येत असेल तर थोडेसे शेव घालून आपण शेवभाजी पण मुलांना देऊ शकतात, टोमॅटोची आणि कांद्याची. तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच काही रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. मी ते शेव आपल्याला बारीक करून दाखवते. अगदी हातात घेताच पूर्ण भुगा झालेला आहे आणि कुठेही जास्तीचं तेल नाही आहे आपल्या शेवला. तर मी ज्या टिप्स आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा. नक्की आपले शेव पण असेच परफेक्ट होतील. थँक्यू.